कृष्ण 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 पुंडलिकावरण देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद रंगनाथ की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग महाराज की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद रंगनाथ की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया. काळाचे ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोय रे भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रापाणी वाचून या. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. सद्गुरुं नमामि. महायोगपीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय समागस्ततिष्ठं तमानन्दं परं हरिं भजे पांडुरंगं. नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया. काळाची ही उडी पडेल ब जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोय रे भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रापाणी वाचून या. आज चौथा दिवस. तसं आमच्या मामी द्या, पण हरिभक्तपर्यंत गायाबाई राधाकृष्ण खोकले यांना आज या लोकांची यात्रा संपून 4 दिवस झाली. त्यांच्या निमित्तानं आता थोडा सत्संग ते भाऊनं सांगितलं, त्याच्यामुळं हा सत्संग चालू झाला. मग आपण करू थोड्या वेळ सद्गुरूची सेवा. तुकाराम महाराजांनी हा मनाला उपदेश केलेला आहे. कारण मन ही अशी गोष्ट आहे ना, हे काही कोणाचं ऐकत नसतं. कारण सगळ्या संतांना वेगवेगळे मार्ग सांगितले असं, पण मनासाठी एक नामस्मरणच असं साधन आहे की तेच फक्त त्याला आवरू शकतं. कारण तू राख मनिरी म्हणला ना, भगवंताला म्हणले तुला राख मनिरी. कम की बाकीचं सगळं समजा कशानं आकळतं, पण मन हे काय, आपण आता इथं बसलो तरी आपलं काय मन इथं राहीलच असं नाही, हिंडत. मग हे हिंडू नये म्हणून याला एक फक्त सद्गुरूनं आपल्याला नामस्मरण सांगितलं. आणि मग म्हणूनच तो मनालाच उपदेश केला, कारण दुसरा कशाला उपदेश नाही केला. कारण दुसरी इंद्रिय समजा भरपूर आहे, पण मन हा इंद्रियाचा राज आहे. त्याच्यामुळं हा मनाला उपदेश. हां, मग त्याच्यामुळे हा मनाला उपदेश केला. मग सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये बघा तुम्ही, त्यांनी आपल्याला हेच सांगितलं का तुम्ही नामस्मरण करा. नवे त्यांनी स्वतः करून हेच साधन सांगितलं, दुसरं साधनच नाही सांगितलं संतांनी. कारण योग याग विधी येणे नवी सिद्धी. कारण त्या काळामध्ये ते साधनं पूरक होती, त्याचे तेवढे आयुष्य होते. आज आपल्याला तेवढं आयुष्य नाही, आपले तेवढा वेळ नाही, आणि तेवढं आपण करू बी शकत नाही. यज्ञ करायचं ठरलं तर काय म्हणते, ते हत्तीच्या सोंड्यासारखी तुपाची गावरान तुपाची धार लागेल, आपल्याला इकडे चमच्याभर पाहायला भेटत नाही, आणणार कुठूनही. त्याच्यामुळं ते काही आपल्याला शक्य होणार नाही. मग तपसुद्धा आपण नाही करू शकत नाही, आपल्याला 1 घंटा इथं बसवत नाही. मग तप कसं करणार, आपण नाही करू शकत. मग यज्ञ नाही करू शकत, तप नाही करू शकत. मग फक्त एक नामस्मरण असं साधन सांगितलं. सगळ्या म्हणजे संतांनी ओळखलं आता हे जीव काय करू शकतो, सोपं साधन सगळ्या कामामध्ये काम, तर फक्त एक नामस्मरणच करू शकतो. आणि म्हणून त्यांनी आपल्याला एकदम सरळ सोपा मार्ग सांगितला का तुम्ही नामस्मरण करा भाऊ. का त्या नामस्मरणानं मग काय होतं, नामस्मरणानं काय होत नाही
अशी एकही गोष्ट नाही. आता कोणा किती अनुभवली आहे मला माहीत नाही, पण आम्ही जितकी जवळ अनुभवली ना, नामा जे नाम आहे ते काय करू शकतं हे ज्यानं अनुभवलं तो सांगू शकतो. समजा एकदा एखाद्याला साखर खाल्ली बुवा, मग तो सांगू शकतो किती गोडी. पण ज्याला खाल्लीच नाही तो नाही ना, फक्त वर्णन करील ना. पण मग इकडं बऱ्याच ठिकाणी म्हणले नामच चांगले माझ्या कंठी राहू बैल, कपी कुळ उद्धारिले मुक्त केली राक्षसा. मग इतकं जर चांगलं नाम आहे अमृतावनी गोड नाम तुझे द्या. मग इतकं नाम चांगलं आहे आपण सगळे साधनं करतो आणि फक्त नामस्मरण करायची पळायली की जीवर येतं. वेळ नाही म्हणतो म्हणजे वेळ मारून नेतो आपण. मग आता इकडं समजा आता आम्ही बऱ्याच दिवस पहिले आपल्या पोरी करताना बरेच पाहिलं ना बाहेर पार्कवाकणापर्यंत गेलो. अहो तिकडं जायला वेळ आहे आपल्याला, तिकडं जायला पैसा बी, तिकडं जायला सगळं करणार आपण. पण ज्यानं जे नाही सांगितलं ते करणार. कुठे असू दे मग पार तुम्ही महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर राहू द्या तरी जाणार आपण. विदेशात जाऊन आले. हा मग इतक्या आपण जर त्याच्यासाठी इतका 8 तास करतो आणि तेवढा जर 8 तास जर आपण नामस्मरणाला जर केला ना, महाराज देव भेट देईन डायरेक्ट देव. पण आपण करत नाही म्हणजे हा जीव बिलिंदरी आणि हे मन त्याला तिथं येऊन देत नाही. त्याला माहिती आहे ना हा जर तिथं गुतला तर आपली गिऱ्हाईक कमी होतं इकडे. त्याच्यामुळं ते मनाला प्रवृत्त करतं आणि तिकडंच माया भगवंताची अवघडी. मग ती माया काय आपल्याला जमून देत नाही. मग त्या मायाला सुद्धा आधीन जर करायचं असेल तर फक्त नामस्मरण. मग नामस्मरणच म्हणूनच तो उपदेश फक्त नको माना. बरं दुसरा उपदेश नाही इथं. हा जरी नाम शब्द नसत पण इथं नामस्मरणच करावं लागेल, कारण मनाला दुसरा उपदेशच नाही होऊ शकत. कारण नको म्हणा म्हणजे मनाला काय करू नको, का या मायाजाळामध्ये तू पडू नको. हां त्याने माझ्या मना बोध केला म्हणून तो मनाला उपदेश केला. मग कमून उपदेश केला का जर नाही तो नामस्मरण केलं, जर हा वेळ नाही सत्कारणी घातला, नाही परमार्थ केला ह्या काळामध्ये, ह्या वेळेमध्ये जोपर्यंत हातपाय आपले चालते किंवा आपण करू शकतो तोपर्यंत नाही केलं, मग पडल्यावर नाही करणार. मग काळ 1-1 सेकंद, 1-1 घंटा, 1-1 मिनिट जवळ येत चालला आपल्याला. मग तो कधी झडप घाली हे आपल्याला सांगता येणार नाही. मग त्याच्यासाठी काळ आला जवळी ग्रासावया, म्हणजे कधी तो आपलं भक्षण करून एका क्षणात घेऊन जाईल, 1 सेकंदसुद्धा कळणार नाही. कारण आता 5-6 दिवसाची गोष्ट असेल, काय नव्हतं त्या माणसाकडं, सगळं होतं ना. सत्ता हातात होती, सत्तासुद्धा हातात होती. पर गाडी म्हणलं तर गाडी, घोडा म्हणलं तर घोडा, डॉक्टर म्हणलं डॉक्टरची लाईन लागली असती. पण भगवंताच्या हातात मेन सत्ता भगवंताच्या हातात आहे. त्यानं असं कोणाला काहीच करायचा चान्स नाही दिला. मग तेवढ्या काळामध्ये जर आपण नामस्मरण जर करीत असलो ना तरीसुद्धा आपला उद्धार होऊ शकतो. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. मग जर अंतकाळाला आपले सगळं बंद पडतं, कान बंद पडत आहे, आता आपण फक्त ऐकून आहे ग्रंथामधून, डोळे बंद पडत आहेत, तोंड बंद म्हणजे वाचा बंद होती, सगळं जर बंद होतं, फक्त आपली एकच गोष्ट चालू राहते त्या टायमाला आणि फक्त तो आपला श्वास. मग भगवंताचं नामसुद्धा त्या श्वासाचंच चालतं. मग तेवढं जर आपण बारीक लक्ष दिलं तर मग शेवटचा श्वास आपला नामातच जाणार आणि नामात श्वास गेला म्हणजे मग आपल्याला मोक्षच. मग आपल्याला काय पुनरपी जननम पुनरपी मरणम म्हणजे गरजच नाही ना आपल्याला ह्या राडगाडग्यामध्ये हिंडायची गरजच नाही. मग तुकाराम महाराज इतका सोपा मार्ग आपल्याला सांगितला. म्हणजे त्यांनी अवताराला लावून, आता तुकाराम महाराज म्हणजे सामान्य नाही. तुकाराम महाराज हे आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारण अशी. बोलिले जे ऋषी 7 भावे वर्ताय, झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग. म्हणून त्यांना आपला कळवळा आला, म्हणून त्यांना ते आचरण करून दाखवलं. काय नव्हतं, तुकाराम महाराजांसारखी श्रीमंती नव्हती, पण परमार्थ करता 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 जरी त्या आपल्याला वाटत असेल त्यांना मागून काही नव्हतं राहिलं, अन्न नव्हतं राहिलं, अहो पण ते मजेत होते. त्यांना याचं घेणं नव्हतं. ह्या प्रॉपर्टीचं आपण ज्या प्रॉपर्टीसाठी इतका अट्टहास करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, पण ती प्रॉपर्टीसुद्धा आपल्या प्रारब्धाच्या आधीने. असं एक उदाहरण आहे. एका राज्यामध्ये एक महात्मा होता, तो खूप श्रीमंत होता, त्याला भरपूर ऐश्वर्य होतं. मग बाकीचे संत आसपासचे म्हणायचे, स्वामी तुम्हाला एवढ्या ऐश्वर्याची काय करायची, साधूला काय पाहिजे, 2 वेळे जेवण, बाकीचं काही नाही ना, तुम्ही एवढ्या ऐश्वर्यामध्ये राहते, कशा करताना पाहिजे. म्हणजे मग ती माझ्या प्रारब्धात, ती महात्मा काय, ती माझ्या प्रारब्धात, ती मला होऊन येतं म्हणे, मी त्याला काय करू म्हणे, ती मी लोटलं तरी ती मला येतच ना म्हणे. म्हणजे नाही असं कसं काय होईन म्हणे, ते म्हणे असंच म्हणे. मग म्हणे नाही आता तुम्ही माझ्या संग चाला म्हणे. मग त्या दोघांना काय केलं, त्यांना
जैले अरण्यामध्ये घेऊन जंगलामध्ये तिथं नेलं आता तुम्ही तिथं थांबा म्हणे. आता मी आता कंदमुळं आणतो म्हणे आपल्याला. मग आता हे गेले कंदमुळं शोधायला. मग आता हे थांबले तिथं एका झाडाखाली बसले ना आपलं चाललं नामस्मरण. त्यांना काय बाकीच घेणार कुठेही नामस्मरणच करायचं. ऐशो आराम जरी आहे तरी नामस्मरणच करायचं नाही तरी तेच करायचे. ते काही गुंतून पडत नाही याच्यासाठी. मग त्यांनी चाललं नामस्मरण आणि तेवढ्या योगामध्ये राजा चालला होता जंगलातून. कशाला शिकार करायला आला म्हणा किंवा इकडून त्या गावाला चालला म्हणा चालला होता. आणि राजानं पाहिलं हे तर आपल्या गुरु महाराज म्हणे. गुरु महाराज म्हणल्यावर मग ते राजानं लगेच तिथं विचारलं काय झालं असं तसं. मग त्यानं सगळं वृत्तांत सांगितला. मग नंतर म्हणे नाही ना महाराज असं नाही होणार म्हणजे तुम्हाला आता इथं राहायचं आणि नाही कंदमुळं खायचं हे काय आता आम्ही एवढे राजे म्हणे आता आमचा अपमान आहे म्हणे आता चालणार नाही म्हणे. अहो त्यानं मग काय राजा बोलून झाला आणि काय भेटणार नाही तिथं. अहो त्यानं तिथंच सगळे ऐश्वराम दिले ना म्हणजे जे पाहिजे ते त्यांना दिलं ना महाराज. आणि हे तोपर्यंत कंदमुळं घेऊन आले. अहो कंदमुळं घेऊन यायपर्यंत यांच्याकडे सगळं होतं ना परत. पण मी काय करू म्हणे ते म्हणे मग इथंही बी म्हणजे मी काय करू माझं प्रारब्ध जर तसं आहे मला ते नाही लागत तरी ते होऊन येतं आहे त्याला मी काहीच करू शकत नाही ना म्हणे. मग तसं आपल्या प्रारब्ध जर असेल तर ते भेटणारच आहे. पण मग आपण निष्कारण भगवंताचं नामस्मरण सोडून देतो. भगवंत परमार्थ सोडून देतो आणि भलतंच पळत हिंडतो. पण जे प्रारब्ध तेच भेटतं. हे जीवाला मान्य होतं बरं का नाही होत नाही आज काही नाही. पण ते मन मानित नाही त्याचं. म्हणूनच तो मनाला उपदेश केला का नको नको मना गुंतू माया जाळी. का काळ आला जवळ एक रासावया म्हणजे कधी हा काळ झडप घाली कधी आपल्याला घेऊन जाईल. मग आपण म्हणतो हे करायचं राहिलं होतं मग नामस्मरण करून मग परमार्थ करू. आता आपलं पोराचे लग्न होऊन द्या यांचं हे सोय लागू द्या ते सोय लागू द्या मग नामस्मरण करू. पण वेळ आणि काळ हे कधी येईल सांगता येत नाही. ही निश्चित आपल्याला माहीत नाही. मग त्याच्यामुळं आपण एक क्षणसुद्धा न जवळता हळूहळू जसं होईल तसं. आता आम्ही नाही करत पण फक्त सांगतो आता फक्त नामस्मरण करायचं. मग नामस्मरण जर केलं तर मग काळ बी आपल्याला काही करू शकत नाही. कारण तुकाराम महाराज म्हणले ना तुका म्हणे काळ काही करू न शके पण तुम्हाला सांभाळले संती भय निरसली खंती. मग त्याच्यामुळं आपण फक्त एक जर संत आहे ना जे सांगितलं त्यांच्या गुरुवचनावर आपण जर विश्वास ठेवला. पण आपल्याला आता संत ओळखावं लागेल. नाही तर आता भरपूर संत आहे पण मग त्यांच्यात आपण ते शोधले पाहिजे. त्यासाठी आपण थोडा अर्धा संत झाला पाहिजे तर आपल्याला ते संत कळलं. नाही तर आज संत कलीमध्ये भरपूर संत आहे. अहो ते ह्या संतापेक्षा तर ते संत पाहिजे सगळे. त्याच्यामुळं काही ओळख नाही अवघड आहे. पण नामस्मरण करणार बरोबर ओळखितो. कारण त्याला ती थोडी नजर येईलच राहते तो बरोबर ओळखितो. आणि मग जर संताला शरण गेलो आपण त्यानं जो मार्ग सांगितला आपल्याला राजमार्ग नामस्मरणाचा आणि तो जर आपण केला तर मग आपल्याला काही भीतीने मस्त नामस्मरण करायचं. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविनं तेव्हा माये बापू. आता खरोखर आहे महाराज ज्या टायमाला काळ येतो ना त्या टायमाला मी अनुभवेल तेच सांगतो. ज्या टायमाला काळ येतो आणि जो मरणाऱ्या माणसाला दिसतो म्हणते आता हे जवळ सत्य आहेच दिसतोच तो. मग तो दिसल्यानंतर त्याचे आईबाप जवळ जरी असले ना महाराज काहीच नाही करू शकत. काहीच नाही करू शकत कारण तो आपल्याला दिसत नाही तो फक्त मरणाऱ्याला दिसतो. मग तो तिथं काहीच नाही करू शकत. फक्त तिथं एक सद्गुरूच असे तर ते तिथं काम करते. मग त्याच्यामुळं आपल्याला याच्यामध्ये मायबाप काही सोडू शकत नाही. जेव्हा काळ आपल्यावर आक्रमण करतो तेव्हा मायबापसुद्धा काही करू शकत नाही. मग जर एखादं म्हणत असेल मग लई राजा रजवडे माय पाहुणे बा मोठे मंत्री पाहुणे बा आमदार पाहुणे खासदार पाहुणे अहो ते सुद्धा नाही सोडू शकत महाराज. कारण ते जर सोडू शकत असते तर आत्तापर्यंत बरेच मंत्री गेले ना. हा जर एवढे म्हणजे ते सुद्धा सोडू शकत नाही ना. पण सद्गुरू हे तत्व असं आहे ना तर ते आपल्याला तिथून सुद्धा सोडू शकतं. आणि त्या हा येतो न पावती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी एकाला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी. पहा तुम्ही ते कोणी सोडावे नाही एका सद्गुरू वाचून. म्हणजे पहा आता एवढीची यादी दिली. आता यादी काय सामान्य नाही दिली सगळं गणगोताची दिली. मग एवढ्यातून जर कोणीच वाचू शकत नाही आणि मग तो जर सद्गुरू वाचवणार आहे आपल्याला तिथं मग का आपण याला त्याला शरण गेल्यापेक्षा सद्गुरूलाच जावं ना. दुसऱ्याला शरण जाऊन आपले समजा आपण गेलो बा एखाद्या बाबाकडे आणि ठीक आहे आपल्या एखादा आजार आहे
पण तो आज काही काळापुरताच जाईन आपल्या त्या बाबाकडे जाऊन, तो कायमचा जाणार नाही. मग तो जर कायमचा जाणार नसेल तर ते आपल्याला चालत नाही ना. काय कामाचं ते जर सुख आपल्याला थोड्या दिवसाकरता जर भेटत असेल तर त्या सुखाला काय करते. सुख आपण सगळी धडपड सुखासाठी ना. मग सुख असं पाहिजे का ते चिरंतन टिकणार पाहिजे. आणि मग चिरंतन टिकणार जर सुख असेल ना ते फक्त साधू संत इकडेच. आणि मग आपण ह्या लोकांना शरण जाऊन आणि यांच्या मागं पळत येऊन आपलं आयुष्य खराब करण्यापेक्षा जर आपण एका सद्गुरूला म्हणजे किमान त्यांचे पुरावे तरी ग्रंथात असावं. आपण ज्याला शरण जातो त्याचे पुरावे तरी ग्रंथात असावं. मग त्यांना जर शरण गेलो ना आपण काही हरकत नाही, ते आपल्याला बरोबर तिथं नेऊनच घालणार एक दिवस. मग त्यांनी तिथं नेऊन घातलं म्हणजे आपलं काम होणार. आणि मग इकडं तिकडं बॉम्बट्या मारल्यापेक्षा आपलं हे एकदम व्यवस्थित चाललं आणि आपला उद्धार बी होऊ शकतो म्हणल्यापेक्षा आत्तापर्यंत बरेच जणांचं झालं. त्याच्यामुळे आपलं बी निश्चित होणार आहे. कारण आपलं पात्र नसताना आपल्याला त्यांना पदरात घेतलं, त्याच्यामुळं आपलासुद्धा निश्चित एक दिवस होणारच म्हणल्यापेक्षा जवळजवळ होईलच. फक्त आपला विश्वास कमी पडतो म्हणून त्यांनी सांगितलं करा नामस्मरण, दुसरं काय करणार आहे. मग नामस्मरण करा. मग आपण करायचं नामस्मरण. विश्वास याच्या त्याच्यावर ठेवल्यापेक्षा संतावर ठेवायचा. सोडविना राजा देशीचा चौधरी. पहा आता राजासुद्धा सोडू शकत नाही आपल्याला आणि चौधरीसुद्धा नाही. आणि अनिक सोयरी भरी भरी. महाराज ज्या टायमाला आता आपण दवाखान्यात असतो त्या टायमाला आपण जर म्हणलो डॉक्टर साहेब आम्हाला फक्त मध्ये जाऊन पोहले होते, अहो ते आपल्याला सुद्धा जाऊन नाही, आपला माणूस जरी असला तरी अनुभवलंच ना. हा. मग ते जर आपला माणूस असून आपल्याला जाऊन देत नाही आणि मग तो काळ तो आपल्याला कधी ठाक लागून देईन, तो आल्लाच घेऊन जाईल ना आपल्याजवळून. आणि मग तिथं एक शक्ती काम करते ना, फक्त सद्गुरूची शक्ती तिथं काम करते. म्हणजे या पुऱ्या अभंगाचं वर्णनच असं आहे का सद्गुरूचं म्हणजे महत्त्व तिथं त्याने सांगितलं का तिथं एकच शक्ती काम करते फक्त. आणि सद्गुरू म्हणजे काही लय विशेष नाही. सद्गुरू आणि देव एकच, फक्त त्यांनी आता रूप बदलवलं थोडं. जसं आता भाऊ काय सांगत राहत्या तशी मेन लाईट आहे, ह्या लाईटवर आपण आकडा नाही टाकू शकत, तिच्यावर जर आकडा टाकला जमणार नाही. तसं भगवंत फक्त करंट कमी करून व्होल्टेज कमी करून आपल्याला पावन रुचन पचन समजन आपल्याला बोलता येईन चालता येईन अशा स्वरूपामध्ये भगवंत फक्त खाली आला. आणि तेच सद्गुरू तत्व आहे. कारण गुरु साक्षात परब्रह्म. मग गुरु साक्षात जर परब्रह्म आहे मग आपण आता कुठे हिंडायचं राहिलं आणि काय करायचं राहिलं. फक्त सद्गुरूला शरण जायचं. त्यांनी जर सांगितलं आपल्याला तसं करायचं, बरोबर आपलं चालेल व्यवस्थित. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि का सोयरी भली भली. मग तुका म्हणे तुला सोडाविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. ज्या टायमाला सद्गुरूला आपण शरण गेलो तर हे वरलेचं काही काम नाही. मग वरलेची आपल्याला काही भीती बी नाही, कारण ते आपल्याला बरोबर 100% सोडवणारच. आणि मग आपण फक्त त्या सद्गुरूला जे आवडतं त्या तत्वाशी जर एकनिष्ठ राहिलं तर मग काही हरकत नाही. पण आपण एका बाजूला सद्गुरूकडे बी पळायचं आणि एका बाजूला इकडे बी पळायचं. मग एका टायमाला त्या काय म्हणतात दोन्ही थड्यावर हात ठेवल्यावर एका टायमाला निष्ठून जातं. असा प्रकार आपला काही झाला नाही पाहिजे. तर मग तसं होणार नाही. कारण आपण आता त्यांचे हात धरला नवे आपण आपला हातच त्यांच्या हातात दिला, त्याच्यामुळं काही हरकत नाही. कारण सगळ्या संतांनी तेच केलं. कारण गोंदवलेकर महाराज हनुमंतरायाचा अवतार होते ना. हनुमंतरायाचा अवतार होते म्हणजे सामान्य नव्हते. तरीसुद्धा ते वयाच्या 9व्या का 7व्या वर्षी वयाच्या 9व्या वर्षी ते सद्गुरू शोधीसाठी बाहेर निघाले. सद्गुरू शोधासाठी बाहेर निघाले असताना त्यांनी बरंच ते हिमालय इकडं तिकडं काशी इकडं तिकडं भरपूर फिरलेली. त्यांना तिकडं असे संत भेटले का ते जागेवर समाधी लावून देणारे भेटले होते. पण काही काळ गेला का ती समाधी उतान पावायची. मग ते म्हणे अशी समाधी नाही म्हणे, मला अशी कायमची समाधी पाहिजे म्हणे, जी डोळे उघडे असताना सुद्धा राहिली पाहिजे. कारण मी त्याचे डोळे लावून समाधीला काय करणार आहे म्हणे. मग ते तिथून मी निघून गेली. मग ते बऱ्याच फिरलेली. मग त्यांना रामकृष्ण परमहंस भेटले वाटतं. मग त्यांनी पत्ता दिला होता तुकामाईचा. मग ते कुठं येराळा गाव.
मग ती शोधित 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 तिथं गेली. मग तिथं गेल्यानंतर तुकामाईला आधीच कळलं होतं, कारण संत हे त्रिकालज्ञानी असते, की त्यांना आधीच कळलं होतं. मग ते आल्या आल्या यांना पाहिल्या पाहिल्या म्हणे आला म्हणे चोर, आता हा दरोडेखोर आला म्हणे, आता माझं सगळं चोरून नेणार आहे म्हणे, सगळं लुटून नेणार आहे म्हणे. पण ते थोडे धावले वाटतं त्यांच्यावर. मग ते तो आता जीवच घेतो म्हणे. मग आता हे बी पक्केच होते, आता हनुमंतराचा अवतार म्हणल्यावर जरी ते अवतार घेऊन येला असतील पण मग ते राहतच ना पहिलं. मग ते तरी म्हणे आता महाराज मी जीव द्यायला चालू म्हणे. महाराज सत्य जीवच द्यावा लागतो. मग त्यांनी बरेच दिवस तिथं राहिले, त्यांची सेवा केली, बरेच दिवस सेवा केली त्यांची. मग त्यांच्यावर यानं बऱ्याच म्हणजे महाराजांना परीक्षा बी घेतल्या, कारण काही इतक्या कठीण परीक्षा घेतल्या. आता समजा एकदा धुणं धुवायला बाहेर नदीवर राहिलं होत्या आणि त्यांच्या मुलं तिथं खेळत होती आणि यांना परीक्षा घ्यायची म्हणून त्यांनी सांगितलं गणू नाव होतं तिथे. गणू म्हणे ह्या पोराला खड्डं कर म्हणे आता इथं आणि पुरून टाक म्हणे, त्याच्यावर बैस म्हणे, आणि सांगू नको म्हणे कोणाला काहीच, बोलायचंच नाही म्हणे, काहीच बोलायचं नाही म्हणे. तो ते विचारतील म्हणे तुला, तो सांगायचं नाही म्हणे काही. महाराज गुरु आज्ञा शिकावं फक्त. मग त्यांच्याकडूनच काय गावबा झालं, कल्याण स्वामी झालं, गोंधळकर बाबा, काय गुरुवाक्याचं महत्त्व पाळलं महाराज. आपण त्या मनानं काहीच पाळीत नाही, तरी आपल्यावर सुद्धा तेवढीच कृपा आहे. घेतलं मग खड्डं, त्यानं टाकलं पुरून, तिथं पुरून टाकलं, बसले त्याच्यावर भजन करीत. दुसरं काय करणार, भजन करीत बसले. तुकामाई बसली तिकडं. जेव्हा माणसं आली पाहिलं, त्या बाहेर धुणं झालं, मग ते त्या पोरं दिसाना, मग तो आलडावालडा झाला, ईश्वरपूज झाली. मग तुकामाईनंच सांगितलं त्यांना की त्या बाबानं तिथं खड्डं केलं म्हणे, तो पोरं फुरले म्हणे तिथं, आणि त्याला हाना म्हणे, त्याला मारा म्हणे, त्याला तो सांगणार नाही म्हणे तुम्हाला एखादा टायमा, तुम्ही त्याला विचारा म्हणे. अहो त्यांनी विचारलं, आता यांना गुरु आज्ञा मान्य होती ना, एक शब्द सुद्धा बोलले नाही, एवढा मार सहन केला फक्त गुरु आज्ञा म्हणून. अहो आपलं त्या शिपाई यायला आपण लगेच खोटं बोलून मोकळं होतो. गुरुचं जे महत्त्व आहे ते त्यांनी आपल्याला सांगितलं, म्हणजे प्रत्येक संतांनी दाखवून दिलं. तेवढं मग त्यांनी नाही सांगितलं. मग ज्या टायमाला तुकामाईनंच आवाज दिला का गण उठ म्हणते, काढ म्हणे पोरं, मग ते पोरं लगेच जसे तसे काढले ना. म्हणजे सामर्थ्य पहा तुम्ही. जर आता समजा आपला श्वास जर बंद पडला तर आपण मरू शकतो ना. मग आता त्यानं मातीमध्ये खड्डं करून पुरले होते, मग त्यांना श्वास कुठून मिळत असं. मग तरी ते जसेचे तसे काढले, म्हणजे ती लीला राहते साधूची, ती लीला राहते दाखवायसाठी. मग तसेचे तसे पोरं परत बाहेर आले. म्हणजे परीक्षामध्ये गोंधळकर महाराज पासच झाले ना. अशा किती परीक्षा घेतल्या त्यांच्यावाले, आणि मग परीक्षा पूर्ण झाल्यानंतर अनुग्रह दिला वाटतं. मग अनुग्रह झाला. आणि आपल्याला पहा तुम्ही, काहीच पाहिलं नाही साधून, आपलं काहीच पाहिलं नाही, आणि मग तरी आपल्याला पत्रच घेतलं. मग त्यांना माहिती आहे बुडत असे जन न देखील डोळा, म्हणून येतो कळवाळा येतच. मग म्हणून त्यांनी आपल्याला पत्रच घेतलं, आणि मग आपण बरोबर त्या मार्गाने जर चाललं तर होऊ शकतं, होईलच. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावीदास झालो त्यांचं. तेच माझे हित, दुसरं नाही, दुसरं कोणीच नाही करू शकत. कारण आईबाप सुद्धा आपले हे हित नाही करू शकत. आईबाप आपल्याला प्रॉपर्टी कमवून देतील, लागन तेवढी देतील, किती मोठं करतील, आपलं नाव मोठं करतील, पण हे हित नाही करू शकत. कारण हे हित जर करणार असं कोणी तर फक्त संताची. मायबाप पिंड पाळी यायला पाय माया, जन्म मरण जाया संत संग. संताची सेवा करावं लागेल. म्हणजे जवळजवळ सगळ्या संतांना तेच सांगितलं, दुसरं काही नाहीच आहे. आणि आता ही जी सेवा आहे, आता ही जी गेलेल्यासाठी नाही, आता ही आता आपल्यासाठीच. कारण आपल्याला सुद्धा एक दिवस जायचं आहे. कारण हा काळ आपल्याला सुद्धा येणारच नाही एक दिवस न्यायला. क्षणभंगूर नाही बारवासा, वारी सावध तोडा माया आशा, काही न चळे मग गळा पडेल फासा, पुढे हुशार आहे थोर वळसार, राम राम स्मारा आधी. पहा तुम्ही, विषय तिथंच येतो सगळा तो. कारण सगळं सोपं साधन आहे नव्हते, आणि तेच
करायचं मस्त, आणि त्या साधनानंच आपण उद्धार होऊ शकतो. अजून कोणीच नाही आलं नाही कसं जाऊन ना चार माणसं अजून समजा ना. काय करायचं आपल्याला? बरं जसं होईल कसं. चांगलं चालू आहे ना, काय व्हायचं? शेवटचं चरण घ्यायचे आणि पुढं बंद करून राहिले. सवय सोडविना राजा देशीचा चौधरी आणि का सोयरी भली भली. तर नाही सोडू शकत महाराज. एक संत हेच असे का ते आपल्यावर कृपा करू शकते, ते आपल्याला सोडू शकत्या. सद्गुरू वाचुनी संसारी तारक नसेची निष्ठांक आणकुनी. इंद्र चंद्रदेव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदी त्यानं. म्हणजे पहा इंद्र चंद्र हे सुद्धा नाही सांगितलं त्यांनी, फक्त एकच सांगितलं सद्गुरू वाचुनी. कारण स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोक व्हावा जन्मामा. का बरं? नारायणानं आम्ही होऊ जीवनमुक्त. म्हणजे स्वर्गीचे अमरसुद्धा जे अमर होईल ते सुद्धा इथे येऊन मुक्त व्हायसाठी ते इच्छा करते का आम्हाला मृत्यूलोकात जन्म भेटावा. कारण ते सूर्याचे सारथी काय नाव त्यांचं आपलं, नाही सारथी अवतार घेऊन आले होते ते काय नाव, कुर्मदास महाराज. हा महाराज काय होतं आपल्याला सगळं हे, त्या कुर्मदास महाराजला काहीच नव्हते, हात नव्हते, पाय नव्हते, काहीच नव्हते. आणि काय फक्त त्यांनी वरून तो सोहळा पाहिला होता पंढरीचा एकदा, आणि त्यांना वाटलं पंढरीचा सोहळा आपण सुद्धा जावा. पण काय कर्मधर्म संयोगानं त्यांना शरीर असं भेटलं महाराज. आता ते तरी म्हणजे नाराज नाही भगवंतावर. आज आपल्याला जर काही किरकोळ कारकोळ कमी जास्त झालं तर आपण लगेच भगवंताला म्हणतो देवा तो असं काय केलं. ते नाराज नाही महाराज, असं शरीर भेटलं. पण तरी ते म्हणे आईला म्हणे मला जायचंच म्हणे. आता ते काय शरीर म्हणजे वणकेवानीच म्हणावं लागेल ना, काय हात नाही पाय नाही काहीच नाही. पण तरी महाराज इच्छा जाईल त्यांची होईल. आणि ते भानुदास महाराजच्या दिंडीतच निघाले होते वाटतं. तर ते दिंडीत निघाले महाराज. मग दिंडीत निघाले म्हणजे त्यांना काय असे गारवाड्या लोट आपण पहिले लोक ते लोटांगण घ्यायची असा प्रकार. मग असं ह्या गावून त्या गाव, त्या गावून त्या गाव, खडी माती तेव्हा काही रस्ते होते का, काहीच नव्हतं, काटे कुटी सगळे. पण भगवंत इतकं दयाळू आहे महाराज, बरोबर सगळं करतोच. हळूहळू चालता चालता ते पुढल्या गावात दिंडी मागून यायपर्यंत पुढं जायचे. मग तिथंच त्या गावकऱ्याला सांगायची दिंडी येऊ राहिली हो मागून भानुदास महाराजची. मग तिथं ते गावकरी नियोजन करायची. सगळं असं करता 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 ते गेले महाराज. त्यांना इतके काठी कुटी टोचायचे, रक्त आता खडी टोचायची म्हणल्यावर किती दिवस चालणार. आपण पाय चपला घालून असं एक दिवस नाही चालू शकत. ते ना पूर्ण शरीराचे पार ते निघले होते ना, रक्त निघलं होतं ना त्यांचं चालू. तरी महाराज हा म्हणजे त्यानं अट्टहास सोडला नाही. म्हणजे दुःख किती असं, मग एवढ्या दुःखामधून सुद्धा ते चालले पुढं 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 पुढं. मग भगवंतालाच दया आली, भगवंतच आले. मग त्यांना त्या गावात गेले का मग तिथंच तेलाची मालिश करून द्यायचे, थोडे हातपाय चोळायचे, धुवायचे, आंघोळ घालायचे. तिथे त्यांची ते भगवंत सेवा करायची. म्हणजे भगवंत काय करीत नाही, पण भाव आपला त्या पटीत जर गेला ना भगवंत काही सुद्धा करू शकतो. कारण काय नव्हे केली एका चिंतिता विठ्ठली. मग भगवंत इतकं सगळं करू शकतो. मग इतका जर सरळ मार्ग आहे, मग आपण का बरं त्या मार्गाने जाऊ नये. काही नाही लागत ना, पैसा नको, अलका नको, धन नको, दौलत नको, तुमचा वेळ सुद्धा नको. कारण काम करता करता ही गोष्ट शक्य होणार आहे ना, नामस्मरणे काम करता करता होणार आहे. आणि मग एवढ्या जर गोष्टी शक्य होणार आहे, मग तरी सुद्धा आपण महाराज आपला जीव इतकं भिंदर आहे हे नको म्हणतो. किती काही पळतो आपण बाहेर, विषयाचा पडी पाडू. गोड परमार्थ लागे कडू, कडू गुडू जोडू झाला. हां म्हणजे आता खरोखर राहते विषय महाराज. एक विषय असे इतके त्रास करत्या, आणि ती एक विषय आणि आपल्याला असे 6 विषय. मग सांगा तुम्ही, आणि तरी आपल्याला विषयच गोड लागत आहे काय. आणि भगवंताचं नाम त्याच्यापेक्षा गोड आहे. भगवंताचं नाम त्याच्यापेक्षा गोड आहे. आणि भगवंत किती गोड असेल. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम.
सी प्रेम देही माझं प्रेम सर्व देही माझं प्रेम सर्व काळ. हां मग पहा त्या भगवंताचा आपल्याला सुद्धा वेळ लागावा आणि नवे नवे कशासाठी लागावा की एक दिवस आपल्याला सुद्धा या देहामधून जायचं आहे आणि या देहामधून जाऊ आपण जीवन म्हणजे जीवन जगत असतानाच मुक्त अवस्थेला जावा. याच्यासाठी नामस्मरण करावा. नामस्मरणाचे एक सर्वात महत्त्वाचं साधन आहे. काय सांगता येईल कोणता दिवस कधी येईल आणि कधी जाईल हे काही सांगता येत नाही महाराज. मग त्याच्यामुळं संत ज्या मार्गाने गेले आपण सुद्धा त्यांचीच कास धरू, त्यांच्याच मार्गाने हळूहळू हळूहळू चालत राहू. सदा नाम घोष करू हरिकथा त्याने सदा चित्ता समाधान. मग सदा नाम घोष जर केलं तर काय होतं, मग सर्व सुख लिहालं, मग ते सगळे सुख तिथे सर्व सुख लिहालं, सर्व अलंकार आनंद निर्भर डोलत असो. मग असो आयसा कोटी आठवची नाही देयची विधी भोगू दशा. पहा महाराज किती संतांनी आपल्यासाठी सोयीचं करून ठेवलं. नाही तर आपल्याला आज जे जर ग्रंथ नसते ना महाराज आपण काय कुणीकडे भरकटलो असतो काही सांगता येत नाही. पण आपण हळूहळू त्याच मार्गाने मस्त पद्धतशीर नामस्मरण करायचं, चालत राहायचं. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून ये. म्हणजे एक सद्गुरू तत्व, चक्रपाणी म्हणजे भगवंत किंवा सद्गुरू, कारण गुरु साक्षात परब्रह्म हे दोघं बी एकच आहे. मग आपल्याला तेच सोडवतील आणि त्यांच्याच मार्गाने आपण जाऊ. कारण हा काळ आपल्यावर कधी घालीन याचा काही नियम नाही. जसं आपल्याला काहीच सांगता येणार नाही, काळ आपल्यावर कधी घाली नाही आपल्याला काही सांगता येत नाही. मग त्याच्यामुळं काळाची एवढी पडेल व जेव्हा सोडविणं तेव्हा मायबाप कोणी सोडू शकणार नाही. हा अंतकाळी मी परदेश ऐशे जाणून मानसी म्हणून ऋषिकेशी शरण मी तुझा आलो. मग त्याच्यासाठी भगवंताचं नामस्मरणच करू सगळेजण. कारण मी त्याच्यातच आहे, मी काही वेगळा नाही. आता तुम्ही मला बसवलं नाही तर काय अजून आपला काही विषय नाही आणि नकोही वाटत, पण आता महाराज म्हणले की नाही करावंच लागेल. मग चाललं आहे आता हे सद्गुरूच्या कृपेनं होत आहे. जेवढी सेवा होईल तेवढी करायची आपल्याला. आपल्याला तर शक्यतो झाडलोटच करावं वाटत. होईन आता सद्गुरूच सांगतील तसं. कारण त्यांनी लय त्रास घेतला महाराज. पहा तुम्ही आता आमचं आपल्याला माहीत नाही, पण आपण जनार्दन स्वामी बऱ्याच मंडळींनी पाहिलेली. महाराज काय तप करता करता हातपाय देह कष्ट होणे खडतर तप हे उभे जळा माझी अपंग पदवी झाले ज्यांचे खंतन सौख्य ज्यांची. पण कशासाठी महाराज? अहो ते तर मुक्त झालेच होते, ते मुक्त झालेच होते. पण आपला त्यांना कळवळा आला का संत रोज असे अवतार घेत राहते. कशा करताना की आपल्या उद्धारासाठी घेत राहते. का हे जग हे भक्त नको असे भरकटायला लागू किंवा त्यांचा उद्धार व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, त्यांना मोक्ष मिळावा. याच्यासाठी त्यांनी महाराज आता काय त्यांची परिस्थिती, आता जात्यागावच्या डोंगरावर गेले महाराज. आता काय तो डोंगर आपल्याला आत्ताच चढायचा जर म्हणलं चढता नाही महाराज. आणि काय त्यांची शक्ती असेल, त्या मंदिर बांधलं त्यांनी, त्या मंदिराला एक जो दगड लावले महाराज तो आता त्या किराणला उचलणार नाही. आता ही शक्ती कशाची असेल? ही बाबाजीची शक्ती होती ना, त्या शक्तीमुळे ते शक्य झालं. आणि हे सगळं कशासाठी केलं? आपल्यासाठी करून ठेवलं. काय साधूची संपत्ती काय करायची साधूला या संपत्तीची? अहो साधूने ही संपत्ती कमवून ठेवली आपल्यासाठी. आणि खरी आपली ही संपत्ती बरं का, ही जरी आपल्याला दिसत असेल ना आज परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भवया जतन ही उपाय लाभाची. म्हणजे हा लाभ आहे आपला आणि हे उपाय परमार्थ हा उपाय आपल्याला साधन. ह्या साधनानं हळूहळू आपण जर गेलो तर 100% आपलं काम होणारच आहे. म्हणूनच त्यांनी आपल्याला आता विधी पाहणार, त्या विधीमध्ये जवळजवळ सगळं हेच सांगितलं आहे. सगळे वेदाचेच महावाक्य त्या विधीमध्ये. ओम नमो मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवी अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. काय महाराज आता साधना करून ह्या गोष्टी शक्य होत्या ना, त्यांनी ते करून दाखवलं. आज आपल्याला आपण जरी म्हणतो ना आपल्याला अवघड ह्या गोष्टी, पण त्यांनी करून दाखवलं ना.
कारण तुकाराम महाराजला सुद्धा महाराज समाजाला नव्हतं सहन होती. तुकाराम महाराज जे एकदम साध्या भाषेमध्ये हे वेदाचे वाक्य साध्या भाषेमध्ये लिहून ठेवले ना, हे जे वेदाचे हे गाथा म्हणजे वेदाचे पंचमीवेद म्हणजे आपाप नाही म्हणलं ना त्याला पंचमीवेद, ते काय आपल्यासारखे आहे ना पदवी दिली का पंचमीवेद? अहो त्यानं दिली. म्हणजे हे त्या काळामध्ये जोपर्यंत तुकाराम महाराज आधी त्यांना मान्य नव्हते ना, सर्वसामान्य भाषेमध्ये तुम्ही मराठी भाषेमध्ये तुम्ही याचा ते करू राहिले म्हणजे वेदाचा तो अर्थ आम्हाशीचा ठावा इतरांनी भारा माता, म्हणजे त्यांना हे आपल्यासाठीच करून ठेवलं महाराजी. नाही तर त्यांना काय कळेल नव्हतं की सगळं. मग त्यांना तो आपल्याला मराठी करून ठेवला. मग तो मराठी अर्थ ह्याच मंबाजी रामेश्वर भट कुठं मान्य होता महाराज यांना. आणि ते अजून एक ते सालो मालो, अहो ते सालो मालो यांचेच अभंग चोरी करायचे आणि तिकडं तुका म्हणे काढायचे सालो मालो लावायचे. म्हणजे पाहते महाराज समाज पहिला बी तसा होता, आज आहे म्हणजे आजच असं काही नाही. मग त्यात तरी तुकाराम मारलं काहीच वाईट नाही वाटलं. अहो त्यांनी त्या मंबाजीनं मारलं, तुकाराम मारलं काठीनं. ते बी अशा का साध्या काठीने मारलं, काट्याच्या काठीनं मारलं. आणि तेच मंबाजी महाराज कीर्तनाला नाही आले म्हणून हे परत त्यांच्या घरी गेले तुकाराम महाराज. काय अंतकरण असेल महाराज. आपल्याला जर आपण एखादा आर्य म्हणलं, आपण बोलत नाही राजा संग, त्यांनी मारलं डायरेक्ट. हे त्याच्या घरी गेले आणि त्यांचे हातपाय दाबून दिले, त्यांच्या हातापायला तेल लावून दिलं. मग म्हण महाराज तुम्ही आले नाही भाऊ कार्यक्रमाला. म्हणजे साधूचं अंतकरण पहा. म्हणजे एवढं कारण तुकाराम महाराज सामान्य नव्हते ना, कारण ते अवतारीच महापुरुष होते. तरी येऊन आणि त्यांनी एवढं सगळं असताना आणि ते सर्वसामान्यासारखं जगून दाखवलं त्यांनी. म्हणजे आज आपल्याला मग त्या तुलनेमध्ये जर पाहिलं, आज आपण लय मजेत त्या तुलनेमध्ये सगळे आपल्याकडे काहीच नाही, आपल्याला कोणाकडे मागायची गरज नाही. कारण त्यांना घर सूर्यमौळी, घर चंद्रमौळी, पण चुलीवर काय म्हणते हरळली. मग ज्या चुलीवर हरळ उतरली समजा, म्हणजे चूल किती दिवस पेटली नसेल तेव्हा हरळ उतरण. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. आपण सुद्धा हाच विचार म्हणजे संतांनी ती वर्तून जाईल नामा म्हणजे कमून वर्तन करून दाखवलं का आपल्याला सुद्धा सगळं असताना आपण परमार्थ केलाच पाहिजे. आम्हाला काहीच नव्हतं बा तुमचं सगळं. कारण तुकाराम महाराज पहिले जर पाहिलं तर भरपूर श्रीमंती होती ना, किती गावचे पाटील होते तुकाराम महाराज, सावकारकी होती. कारण त्यांना जिजाबाई संघ विवाह झाला तर ते काही असे सामान्याला नव्हती दिली ना. जिजाबाईचं माहेरचं संबंध लय मोठा होता ना. मग त्यांनी तुकाराम महाराजला कन्या दिली. म्हणजे कशी दिली असं, यांची प्रॉपर्टी त्याच लेवलची होती ना. पण ही वाजनामध्ये सगळं विसरून जायची, यांना काहीच नाही. यांना व्यापार करायला गेलं ते सगळं देऊन टाकायचे. आणि मग एवढं समजा तुकाराम महाराजांना कशासाठी केलं का ह्या आपल्याला भेटावा आणि आपण सहज करावा. ज्ञानेश्वर माऊलीचा त्यांना सुद्धा इतका त्रास झाला महाराज. आता आपण ते ऐकेले समजा चरित्रामध्ये थोडं. काय महाराज एक टायमाचं अन्न सुद्धा नव्हतं. त्या माऊलींनी आपल्यावर एवढे मोठे उपकार केले तर ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ कोणासाठी करून ठेवला, आपल्यासाठी केला. मग त्या माऊलीला एखाद्याला वाढलं बी ते फाडून टाकायची जोडी, त्या जोडी क्षण टाकायचं. कोण काय करायचं कोण काय करायचं महाराज. त्या टायमाला ते लोक म्हणजे काय ते काही दुसरी थोडीच होती. अहो आपणच होता बाई बी. माऊली त्रास देणार कोण होतं, आपणच म्हणावं लागेल. आणि त्या माऊलीने आपल्यावर इतकी कृपा केली महाराज. आणि ती कृपा आपण किमान ध्यानात ठेवावी. म्हणजे ध्यानात ठेवून आपण जर केलं तर नामस्मरण आपलं 100% निश्चित होऊ शकतं. मग तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रापाणी वाचून या. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी समर्पित करून जे माझं काही चुकलं असेल ते माझं मला द्या, जे बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूचं आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान.